हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत चना डाळीचे मस्त असे चविष्ट भजे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि मग त्यानंतर तुम्हाला जेवढे भजे करायचे असतील त्याच्यानुसार तुम्ही डाळीचं पीठ घेऊ शकता. आणि इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि त्याच्याबरोबर ते आपण जे हिरवी मिरची, लसूण, जिरे मिक्सरमधून काढले होते ते टाकून देणार आहोत त्याच्यातच. आणि हे कांदे, कोथिंबीर तुम्हाला जेवढं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकता. मिरच्या पण तुमच्या घरामध्ये किती तिखट लागतं, किती फिक्कं लागतं त्याच्यानुसार घेऊ शकता. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आणि मग थोडं पाणी टाकून आपल्याला ते पीठ आहे ना मस्तपैकी असं एकजीव करायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आहे. आणि ते पीठ तुम्हाला जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे. ते पीठ आहे ना असं मीडियम साईजमध्ये करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडेसे दिलके पण आम्ही ॲड केले आणि ते तुम्हाला आवडत असतील तरच टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालतील. आणि हे बघा, आता मी सगळं पीठ आहे ना मस्तपैकी मिक्स करून घेते. अशा पद्धतीने तुम्हाला एकच साईजनं असा चमचा फिरवत या पिठाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हे पीठ आता मिक्स झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता रवा टाकणार आहोत, जो की तुम्हाला हातावर असा मस्त बारीक मॅश करून घ्यायचा आहे, ज्याने की त्याची चव अजून छान येते. आणि पुन्हा त्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी कढाईमध्ये आता हे तेल तापवून घेतलं. मग त्याच्यामध्ये असे बारीक बारीक भजे टाकले. खूप जास्त बारीक पण करायचे नाही, खूप जास्त मोठे पण करायचे नाही. आणि मग आता मी सगळे भजे याच्यामध्ये काढून घेतलेले आहे. आणि त्याला आपल्याला कमी गॅसवर, म्हणजे खूप जास्त कमी पण करायचा नाही गॅस, खूप जास्त फास्ट पण करायचा नाही. त्याला आपण मीडियम मध्यम गॅसवर मस्तपैकी होऊन देणार आहोत. तर हे भजे आता सगळींकडून आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. आणि आपले भजे आता बनलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा. बाय बाय.